मैत्रिणींनो, आज मी माझ्या कॉमेडीचा जो टॉपिक आहे तो थोडा साईडला ठेवून काल जो प्रकार घडलेला आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण खूप विचार करण्यालायक कालचा प्रकार घडला ऑनलाईन गेममुळे. तुम्हालाही माहिती असेल, गाझियाबादमधल्या 3 मुली एकाच कुटुंबामधल्या त्यांनी 7th फ्लोअरवरनं उडी मारून सुसाईड केलेलं आहे. त्या एवढ्या गेमच्या आहारी गेलेल्या होत्या की त्यांनी गेममध्ये जे जे टास्क त्यांना मिळायचे ते कंप्लीट करायचे. इव्हन त्यांनी गेममध्ये जे दिलेलं होतं, एकत्र आंघोळ करणं, एकत्र जेवण करणं, एकत्र झोपणं, इव्हन त्यांनी नावसुद्धा चेंज केलेले होते. मला सांगा, या सगळ्या गोष्टीला फक्त दोषी मुलं नाहीत, तर आपण पॅरेंट्स लोक पण आहोत. आपण त्यांच्यासमोर घरी आल्यानंतर, घरी मुलं असतात, आपण असतो, त्यांना आपण टी व्ही पाहायला लावतो, अभ्यास करायला लावतो आणि आपण मात्र मोबाईल बघत राहतो. मित्रांनो, आपल्या पॅरेंट्स लोकांना जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे. नाही तर आपल्या मुलांचं जे भवितव्य आहे ते अंधारात आहे. आणि याबद्दल आपला गव्हर्नमेंट काय झोपलेला आहे का? आपल्या गव्हर्नमेंटनी सुद्धा विचार करायला हवेत. हे असे गेम बंद करायला हवे. कारण ही यावेळेसची पहिलीच गोष्ट नाही, तर याच्या आधी पण या ऑनलाईन गेम्समुळे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. मैत्रिणींनो, मी एकच सांगते की आजच्या आज हे गेम तुम्ही डिलीट करा. आणि मला सांगा, हे सगळं जे घडत आहे ते आपल्या जास्तीत जास्त आपल्या पॅरेंट्स लोकांच्या चुकीमुळे आणि गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे. तुम्हाला काय वाटते? नक्कीच तुम्ही स्वतःची